नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. विदर्भ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी मठरी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे मैदा, मेथी, पालक, जिरं, ओवा, रवा, धने पावडर, तिखट, हळद, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. चला तयार करूया आपली मठरी. सर्वात प्रथम आपण मठरीसाठी सारण तयार करूया. त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी स्वच्छ पालक धुवून टाकली आहे. त्यामध्ये थोडी मेथी बारीक चिरून टाकावी. आता यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या, जिरे आणि थोडं मीठ घालून बारीक वाटण तयार करावे. पहा, आपलं वाटण आता छान तयार झालं आहे. आता मठरी करायला घेऊया. मठरीसाठी एका परातीमध्ये मैदा घ्यायचा. मी इथे मैदा अर्धा किलो यूज केला आहे. त्यामध्ये 1 वाटी रवा मिक्स करावा. आता यामध्ये मी 2 चमचा ओवा हाताने बारीक करून टाकला आहे. 2 चमचे जिरं खलबत्त्यात थोडं भरडं वाटून टाकावे. आपण तयार केलेलं वाटण यामध्ये घालावे. आता यामध्ये अर्धा चमच हळद, 2 चमचे लाल तिखट. मी इथे हिरवी मिरचीची पेस्ट वाटणमध्ये टाकल्यामुळे 2 चम्मच लाल तिखट वापरते आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरावे. 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच जिरे पावडर, चवीनुसार मीठ टाकावे. आता यामध्ये बारीक चिरलेली स्वच्छ धुतलेली मेथी टाकून पीठ घट्टसर भिजवून घ्यावे. मी इथे पावशेर मेथी बारीक चिरलेली टाकत आहे. आता पीठ याला घट्टसर भिजवून घेणे. पीठ भिजवताना यामध्ये 1 पळीभर मोहन म्हणजेच गरम तेल ॲड करावे. तुम्ही तुपाची फोडणीसुद्धा याला देऊ शकता. त्यामुळे मठरी कुरकुरीत बनतात. चला आता पीठ घट्टसर भिजवून आपण मठरी तयार करूया. पहा, आपलं पीठ मिळून छान तयार झालं आहे. आता हे 1 तासभर झाकून ठेवावे, म्हणजे आपल्या मठ्या छान फुगून कुरकुरीत होतील. पहा, इथे मी अशा गोल आकाराच्या मठरी अशा तयार करून घेतल्या आहे. जर तुम्हाला अशा सहज जमणं शक्य नसेल तर काय करायचं, एक अशी मोठी पोळी लाटून घ्यायची. त्याच्यावर गोल आकाराचं झाकण किंवा वाटी घ्यायची. मी वाटी ठेवते आहे आणि त्याला असा गोल आकार देऊन मठरी तयार करून घ्यावी. आता आपण हे तळून घेऊया. आता आपलं तेल गरम झालं आहे. त्याला मंद आचेवर करूया आणि त्याच्यात पिठाचा थोडा गोळा टाकून पाहूया की तेल गरम झालं की नाही. पहा, आपलं तेल छान गरम झालं आहे. यामध्ये आता आपण या केलेल्या पुऱ्या सोडूया आणि मध्यम आचेवर त्याला छान ब्राऊन होतपर्यंत पलटून घेऊया. पुऱ्या टाकल्यावर त्याला छान असं तेल सोडत जावे. पहा, आता किती छान प्रकारे फुगते आहे. मधातच त्याला पलटवत पुऱ्या छान खरपूस तळून घेणे. पहा, आपली मठरी तळून तयार आहे आणि छान मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपली मठरी तयार झाली आहे. ही लहान मुलांनाही खूप आवडते आणि कमी वेळात होणारी रेसिपी आहे. संध्याकाळी आल्यावर चहासोबत ही मठरी आपण खाऊ शकतो. ही खायला खूप चविष्ट लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून पहा. भेटू अशाच रेसिपीमध्ये. बाय बाय.